नेवे साहेब, यावर आपलं मत काय? मुळात याच्यामध्ये एक सामान्य नागरिक म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं की जबाबदार आताचे सत्ताधारी का मागचे सत्ताधारी हा प्रश्न या ठिकाणी येताच कामा नये. पण तरी सुद्धा वस्तुस्थितीची जाणीव संपूर्ण भुसावळकरांना व्हावी म्हणून या संदर्भात मला जे माहिती आहे ते मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. हा सर्वे जो आहे हा जानेवारीला आणि फेब्रुवारीला त्या ठिकाणी झाला. कचरा निर्मूलन हा एवढाच फक्त विषय त्याच्यामध्ये नव्हता. हे जे स्वच्छतेचं अभियान संपूर्ण देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी राबवलं किंवा ती संकल्पना मांडली आणि म्हणून मग देशभरातली स्वच्छ शहरं कोणती तर त्याच्यासाठी त्यांनी हे निकष लावले आणि या ठिकाणी सर्वे केला. दुर्दैवानं त्याच्यात आपल्या भुसावळ शहराचा शेवटून दुसरा नंबर आला. या निकषांकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की याचे 3 भाग त्यांनी प्रामुख्याने केलेले होते. पहिला भाग जो होता त्याला 900 मार्क होते. दुसरा भाग जो होता त्याला 600 मार्क होते आणि तिसरा जो पार्ट होता त्याला 500 मार्क होते. याच्यामध्ये ज्या लोकांनी हा सर्वे केला त्यांना अपेक्षित असं होतं की या शहरामध्ये जो कचरा आहे तो पहिल्यांदा नगरपालिकेने ओला कचरा आणि सुका कचरा या 2 भागामध्ये डिव्हायडेशन केलंय का. दुर्दैवाने गेली 10 वर्ष या शहरामध्ये ज्यांच्या हातात नगरपालिका होती त्या सन्माननीय सत्ताधाऱ्यांकडून अशा प्रकारची विभागणी या भुसावळ शहरामध्ये झालेली नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, भुसावळ शहराची लोकसंख्या पाहता सफाई कर्मचाऱ्यांची जी संख्या होती ही अत्यंत तोडकी आहे हे त्याच्यातून या ठिकाणी लक्षात आले. आणि म्हणून सफाई कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी काय केलं हे याच्यातून आपल्याला लक्षात आलेलं आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, या शहरामध्ये किती टॉयलेट्स आहेत सार्वजनिक याला त्याला मार्क्स होते. दुर्दैवाने आम्ही त्याच्यातही कमी पडलो. जी टॉयलेट्स होती ही टॉयलेट्स रंगवलेली आहेत का, सामान्य माणसाला ती लगेच दृष्टीपथास येईल अशा प्रकारची काही खूण त्याच्यावर केलेली आहे का याला सुद्धा त्या ठिकाणी मार्क्स होते. दुर्दैवानं आम्ही त्याच्यामध्येही कमी पडलो. म्हणजे सर एकंदरीत घन कचरा व्यवस्थापनाची जी जबाबदारी नगरपालिकेने सांभाळायला पाहिजे होती तो घन कचरा शहरातून उचलून डम्पिंग ग्राउंडला टाकणं अपेक्षित होतं परंतु त्याच्यातही आम्ही कमी पडलो. म्हणजे मला याच्यामधून थोडक्यात असं म्हणायचं आहे की आत्ताची जी सत्ताधारी आहे ह्या सत्ताधाऱ्यांनी खरं प्रत्यक्षात कारभार जानेवारीमध्ये सुरू करायला सुरुवात केली. आणि मी जे निकष तुम्हाला सांगतोय हे निकष ज्याच्यात आम्ही कमी पडलो त्याला जबाबदार गेली 10 वर्ष झाले नगरपालिकेत ज्यांची सत्ता होती ते होते. परंतु मला शेवटी याच्यातून असं म्हणायचं आहे की नवीन सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये काय सुधारणा केली तर या ठिकाणी एक मुद्दा मी आपल्याला सांगू शकतो की नवीन सत्ताधाऱ्यांनी आता उद्याचीच बैठक आहे 12 तारखेला याच्यामध्ये निव्वळ स्वच्छता हा विषय घेऊन या ठिकाणी विशेष सभा लावली आणि सामान्य नागरिक म्हणून मला अभिनंदन करावं. 2 मिनिटं तुम्हाला मध्ये थांबवतो. एक